नर्मदे हर 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 नर्मदे. काल आपण महेश्वर घाट येथे गेलो होतो आणि अहिल्या देवींचा भक्ती आणि शक्तियोग आपण काल पाहिला. आज आपण चाललेलो आहोत बिल्वाम्रक तीर्थाला. या तीर्थाची उत्पत्तीची पण एक आख्यायिका आहे. चालता चालता आपण ती आख्यायिका पाहूया. रतिदेव हा एक राजा होता आणि त्याने नर्मदा किनारी एकदा यज्ञ करायचे ठरवले. त्याने यज्ञ सुरू केला. यज्ञामध्ये खूप अन्नदान दानधर्म केला आणि तो मंगलमय यज्ञ पाहण्यासाठी अक्षरशः देवी देवतासुद्धा तेथे उपस्थित झालेल्या होत्या. त्याचबरोबर प्रत्यक्ष अग्निदेव आहुती स्वीकारण्यासाठी त्या यज्ञाच्या ठिकाणी हजर झाले होते. त्यावेळेस आहुतीच्या सुवासाने अनेक असुर त्या ठिकाणी जमा झाले. त्यांना असे वाटले की या दिव्य यज्ञामुळे देवता तृप्त होतील, त्यांना शक्ती प्राप्त होईल आणि आपण निष्प्रभ होऊ. त्यामुळे या यज्ञात ते मायावी शक्तीने उत्पात घडवून आणू लागले. ब्राह्मणांमध्ये या प्रकारामुळे अतिशय भीतीचे वातावरण पसरले व ते त्या भीतीमुळे यज्ञाचे मंत्र विसरू लागले. त्यावेळी राजाने सर्वांना भगवंताची आराधना करण्यास सांगितले. स्वतः राजाने विष्णूंचे ध्यान केले व महादेवांचे सर्व सामग्रीने पूजन करून बिल्वपत्राने आहुती देण्यास सुरुवात त्याने केली. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष यज्ञकुंडातून अग्नीतून अग्निस्वरूप असे शिवलिंग प्रकट झाले. त्या शिवलिंगाच्या तेजामुळे त्याच जागेवर अनेक मायावी असुरांचा नाश झाला आणि रतिदेवाचा यज्ञ उत्तम प्रकारे पूर्णत्वास गेला. मग रतिदेवाने त्या दिव्यलिंगाची स्थापना या ठिकाणी केली आणि त्या लिंगाचे नाव बिल्वाम्रक असे ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी आज आपण पूजेसाठी चाललेलो आहोत. नर्मदे हर 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 नर्मदे. त्याचबरोबर या दिव्यलिंगाची अजूनही एक कथा अशी आहे की एक चित्रांगद नावाचा गंधर्व होता. तो अतिशय श्रेष्ठ असा गंधर्व होता. गायन वादन या कलेमध्ये तो निष्णात होता आणि सौंदर्य संपन्न होता. मग तो इंद्र दरबारात रोज सेवा करत असे. इंद्राच्या दरबारात सुद्धा तो एखाद्या राजाप्रमाणे राहत असे. त्याच्या अनेक स्त्रिया दासदासी होत्या, परंतु तो कामुक वृत्तीचा होता. त्यामुळे त्याच्या मनाचे पावित्र्य भंग पावलेले होते. एकदा तो शिवलोकी गेला आपली कला सादर करण्यासाठी. तेथे गेल्यावरही इंद्र दरबारातील कुमारिकांचे तारुण्यत्व व विषयरंजन यात तो घडून गेला. चित्रांगदाला पार्वती मातेने एका क्षणात ओळखले. माता पार्वती शेवटी जगज्जननीच होती. तिला ह्या गोष्टीचा अत्यंत क्रोध आला. मूर्खा, आपली पत्नी असताना परत स्त्रीकडे पाहणं हे ब्रह्महत्येप्रमाणे पातक आहे असे म्हणून पार्वती मातेने क्रोधित होऊन त्याला तू सुकर होशील असा शाप दिला. परंतु चित्रांगदाला आपली ज्यावेळेस चूक लक्षात आली त्यावेळेस त्याने पार्वती मातेची क्षमा मागितली आणि उशाप करण्यास सांगितला. तेव्हा पार्वती माता म्हणाली, कुमारिकांचे कुमारत्व नष्ट करण्यासारखे महापाप दुसरे कोणतेही नाही. आता तू बिल्वाम्रक या तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस पूजा करशील, तपश्चर्या करशील, त्यावेळेस तू पुन्हा पूर्ववत होशील. त्याप्रमाणेच चित्रांगदाने येथे येऊन पापाचे प्रायश्चित्त घेतले आणि तो त्याच्या पूर्वस्वरूपास प्राप्त झाला. अशा या तीर्थस्थानी सर्व दुष्टकर्मातून मुक्त होण्यासाठी स्नान दान व जप करण्याची परंपरा आहे. नर्मदे हर 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 नर्मदे.